रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवै जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पंकजनाभाय नमः पंकजमालिने, नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानम् अस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. वृत्तेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. दशमस्कंध पूर्वार्थ. दशमस्कंधी प्रथमोध्यायी. वसुदेव देवकीचे पाही, कंसमारी पुत्र सहाही, शिशु हत्यारा महान. भगवंताचा गर्भप्रवेश, गर्भस्तुती द्वितीयोध्यायास. श्रीकृष्ण प्रगटला तृतीयास. योगमाया भविष्य चतुर्थी. पंचमात जन्मोत्सव गोकुळी, पूतना षष्ठात उद्धरली, शकट तृणावर्तोद्धार कथा केली सप्तभा माझी. अष्टमी नामकरण बाललीला, नवमी श्रीकृष्ण उखळी बांधला, दशमी यमलार्जुन उद्धरला, एकादशी तारिले वत्सबक, अघासुरोद्धार द्वादशी, ब्रह्मा मोहनाश त्रयोदशी, ब्रह्माद्वारास्तुती चतुर्दशी, पंचदशी धेनुककालिया युद्ध, षोडशी काली अशी प्रसन्न, सप्तदशी त्याचे पूर्वकथन, दावानली वाचती व्रजजन, अष्टादशी प्रलंब तारिला, 19वी व्रजानल शांती, 20 शरद ऋतू कथाती, 21व्यात अन्योक्ती वेणुगीत, चिरहरण 22, यज्ञपत्नीवरी कृपा 23, इंद्रयज्ञ निवारण 24, 25 गोवर्धनोद्धारण. श्रीकृष्ण चर्चा 26, श्रीकृष्णाभिषेक 27, नंद बंधमुक्ती 28, 29 रासलीलारंभ, गोपी विरह 37, गोपिका गीत 31, गोपीशी कृष्ण दर्शन 32, महारास 33, सुदर्शन शंखचूडोद्धार 34, युगलगीत 35, अरिष्टोद्धार अक्रूर गमन 36, 37 केशी व्योमोद्धार, अक्रूर व्रजयात्रा 36, अक्रूर व्रजयात्रा 38, मथुरागमन 39, श्रीकृष्ण स्तुती 40, 41 मथुरा प्रवेश, कुब्जेवर कृपा धनुष्यभंग, कंस व्याकुळता 42 सांग, कुवलयोद्धार मल्लयुद्धरंग 43 निवेदला, चाणूर मुष्टिक कंसोद्धारण 44व्यात कथन,
कृष्ण बळराम सूत्र बंधन गुरुकुल प्रवेश 45. उद्धव व्रजयात्रा 46. उद्धव गोपी भ्रमरगीताशी 47व्या अध्यायाशी केले निवेदन. अध्याय 48. श्रीकृष्ण भेटी कुब्जा अक्रूर ग्रहाशी, अक्रूर हस्तिनापुराशी 49 जात असे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीराम जय राम जय जय राम. आज मार्गशीर्ष वद्य षष्टी शके 1946. काल आपण पंचमीच्या निमित्ताने अनंतबुवा मेथोडेकर यांचं स्मरण केलं. काल त्यांची पुण्यतिथी होती. आज मोरया गोसावी चिंचवड, पुण्यामध्ये जे चिंचवड भाग आहे तिथे जे मंदिर आहे त्याचे मूळ संस्थापक तिथले मोरया गोसावी यांची आज पुण्यतिथी आहे. मोरया गोसावी यांचा कार्यकाळ फार पूर्वीचा आहे. आज जे अष्टविनायकाच्या दर्शनाला आपण जातो ते सगळे जे आहेत त्यांची स्थापना त्यांनी त्यांच्या काळामध्ये केली. आपल्या आईवडिलांना एकाच ठिकाणी सगळ्या अष्टविनायकाचं दर्शन व्हावं हा या एका उद्देशाने, आणि ते गणपती संप्रदायाचे होते, गणपतीचे उपासक होते. प्रत्यक्ष गणपतीच्या आशीर्वादाने की आता त्यांच्या वडिलांनी जे अनुष्ठान केलं होतं, जवळपास 48 वर्ष त्यांनी अनुष्ठान केलं होतं. 48 वर्ष आईवडिलांनी, पार्वतीबाई आणि शाळीग्राम. आणि त्यांना गणपती प्रसन्न झाले आणि ते म्हणतात की आता मीच तुझ्या पोटी येतो, कारण तुला पुत्ररत्न नाही तुझ्या पोटी, आणि म्हणून मीच तुझ्या पोटी जन्म घेतो, असं म्हणून मोरया गोसावींनी जन्म घेतला. तो दिवस होता माघ शुद्ध 4. माघ शुद्ध 4 आपण सुद्धा साजरी करतो, त्याला गणेश जयंती म्हणतो आपण. आणि आजचा दिवस मार्गशीर्ष वद्य 6 ही त्यांची पुण्यतिथी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांना पुढे चिंतामणी नावाचा मुलगा झाला, मोरया गोसावी. त्यावेळेस त्यांचं वय 104 वर्षाचं होतं, लक्षात घ्या. आणि त्यांचं पूर्ण आयुष्य पाहिलं तर जशी उपलब्ध माहिती आहे माझ्याजवळ त्याप्रमाणे 186 वर्षाचं आयुष्य होतं मोरया गोसावींचं. अर्थात ते मंदिर मी अजून एकदाही पाहिलेलं नाही पुण्यामध्ये, दर्शनाचा योग काही अजून आला नाही. संपूर्ण चरित्र खूप मोठं सांगण्यासारखं आहे, पण या ठिकाणी थोडक्यात आपण त्यांचं स्मरण करून आजच्या अध्यायाला सुरुवात करूया. आज जो अध्याय आहे भगवंताचे कुब्जा आणि अक्रूराच्या घरी जाणे, म्हणजे 48वा अध्याय, दशमस्कंधातील 48वा अध्याय. आणि जमलं तर 49वा अध्याय जो आहे त्यामध्ये सुद्धा 31 श्लोक आहेत. दोन्ही अध्याय आज घेण्याचा माझा विचार आहे. काल आपण पाहिलं की भगवंतानी आणि पुढे नंद गोपी वगैरे या सगळ्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे कृष्णाने पण समजावून सांगितलं. उद्धवाचा सन्मान केला आणि श्रीकृष्णाने रक्षण केलेल्या मथुरेला गोकुळातून ते परत आले उद्धव. आता तिथे आल्यानंतर कृष्णाला नमस्कार करून सगळ्या गोष्टी सांगितल्या, तेव्हा ते म्हणतात की आता तू भगवंत म्हणतात की आता सगळा हा कंसाचा वध झालेला आहे, आता सगळी प्रजा आता सुखरूप झालेली आहे. आता जे आपण आधी आश्वासन दिलं होतं, अगोदर जी आपण पाहिलं मथुरेमध्ये जेव्हा आगमन झालं तेव्हा कुब्जा हिची भेट झाली होती. आता कुब्जानं त्या म्हणण्याप्रमाणे तिच्या घरी जाण्याचं राहिलं होतं, म्हणून आता या अध्यायामध्ये भगवंत हे कुब्जाच्या घरी जातात आणि अक्रूराच्या घरीसुद्धा जातात. अक्रूराच्या घरी जाण्यामध्ये सुद्धा आजकालच्या भाषेमध्ये पुढच्या महायुद्धाचं पॉलिटिक्स आहे, त्याचंच बीज त्या ठिकाणी आहे. अथ विज्ञाय भगवान सर्वात्मा सर्वदर्शनः सैरंध्रया कामतृप्ताया प्रियम इच्छन ग्रहम ययो. सर्वांचा आत्मा आणि सर्वसाक्षी असणाऱ्या भगवंताच्या श्रीकृष्णाच्या भेटीसाठी व्याकुळ झालेली ही कुब्जा जी होती तिच्या घरी भगवंत जाऊन पोहोचले. कुब्जाचं घर कसं आहे त्याचं वर्णन या ठिकाणी केलं आहे अगदी थोडक्यामध्ये, पण सगळं अगदी व्यवस्थित आजच्या भाषेमध्ये काय म्हणतात त्याला, ड्रॉइंग रूम सगळे सजवलेल्यासारखं तिचं घर होतं. आणि आपल्या घरी भगवंत अनायासे आलेले पाहून तिला खूप आनंद झाला. यथोपसंगम्य सखीभिर अच्युतम सभाजयामास सदनादिभिः. आपल्या सदनामध्ये त्यांना ती घेऊन आली आणि त्या ठिकाणी त्यांची पूजा केली. उद्धवाची सुद्धा त्याचप्रमाणे त्यांनी पूजा केली. त्या
कुब्जेनं. आता कुब्जा जी आहे, भगवंत आलेले आहेत. आता आपण जसं घरामध्ये असतं, स्त्रिया ज्या आहेत की घरच्या कोणी येणार असेल तर थोडंसं नीटनेटकं असं कपडे वगैरे घालून तयार असतात किंवा येतात. तसं कुब्जेने स्नान करून उठणे लावले, रेशमी वस्त्र अलंकार परिधान केले आणि ती आता स्मितहास्य करीत भगवंताच्याकडे आली. आता कुब्जेला जे भाग्य प्राप्त झालं ते या जन्मामध्ये कुब्जेने भगवंतांना सुगंधी उठणे लावले. त्या एका शुभकर्माचे फळ तिला प्राप्त झाले. आता भगवान श्रीकृष्णाचे चरण आहेत ते सुद्धा तिने आता प्रक्षालन केलेले आहेत. सुगंधी उठणे दिलं होतं आणि तेवढ्यानेच तिला मोक्षाची प्राप्ती व मोक्ष जी मिळण्यास कठीण आहे अशा भगवंताची प्राप्ती, भगवंताचं दर्शन स्वतः भगवंत तिच्या घरी आलेले होते. पण ती मात्र अभागिनीच राहिली. आता याचा श्लोक खूप छान आहे या ठिकाणी. अहोशताम इह प्रेष्ठ दीनानि क्वचितीन चिन्मया रमस्वनोत्सहे त्यक्तुम संगम ते अंबुरुहे क्षणम. आता तिच्या मनामध्ये ही इच्छा आली की भगवंताने काही दिवस माझ्याच बरोबर या ठिकाणी राहावं, रममाण व्हावं. कारण हे कमलनयना कुब्जा भगवंतांना म्हणते आहे, माझ्याच्याने तुमची संगत सोडवत नाही. असा काहीतरी भाव तिच्या मनामध्ये निर्माण झाला. आता भगवंताने तिच्या म्हणण्याला आदर दिला, तिची संभावना केली आणि तिला जो वर द्यायचा तो वर दिला आणि उद्धवांच्याबरोबर भगवंत आपल्या घरी निघून आले. दुराराध्यम समाराध्यम विष्णू सर्वेश्वरम यो वृणीते ग्राह्यम असत्वात कुमनिष्यसौ. आराधना करण्यासाठी अत्यंत कठीण असे सर्वाधी देव विष्णूंना तिने प्रसन्न केलं. भगवंतानं कृष्णानं म्हणजे प्रत्यक्ष महाविष्णूंना प्रसन्न केलं. आता जेव्हा महाविष्णू प्रसन्न झाले तेव्हा आपण काय आपल्या घरातल्या सामानाची यादी काही त्यांना देत नाही किंवा देत असू तर आपण प्रपंचामध्ये लिडबिडलेलो आहोत म्हणून देत असू. त्यामुळे कोणाकडे काय मागावं हे काही तिला समजलं नाही आणि तुच्छ विषय सुख जे आहे तेच तिने त्यांच्याकडे मागितलं. आता भगवंत तिच्या घरून जेव्हा निघून गेलेले आहेत, अक्रूर भवनम कृष्ण सहरामोद्धवम प्रभू. अक्रूर भवनम म्हणजे आता श्रीकृष्ण, बलराम आणि उद्धव हे तिघेजण अक्रूराच्या आता मनोकामना पूर्ण करण्यासाठी अक्रूर भवनम, अक्रूराच्या घरामध्ये त्या महालामध्ये गेले. आता आपले बांधव असणारे अक्रूर हे त्यांच्याच वंशामधले, आपण सगळे ते वंश पाहिले, वृष्णी, अंधक, भोज या सगळ्या वंशामधलेच असणारे अक्रूर. त्याने दुरूनच पाहिले की भगवंत येत आहेत आणि रामकृष्ण दोघे आहेत, उद्धवसुद्धा बरोबर आहेत. अक्रूराने रामकृष्णांना नमस्कार केला, दोघांनाही. ननाम कृष्णम रामंच स तैरप्य अभिवादितः पूजयामास विधिवत कृतासन परिग्रहान. त्यांना आसन दिलं, पूजन केलं, त्यांचं स्वागत केलं. आसनावर बसल्यावर मग विधीपूर्वक त्यांची पूजासुद्धा केली. त्यांचे चरणोदक आपल्या मस्तकी धारण केलं, पूजन केलं, नमस्कारसुद्धा केला. आता अक्रूर त्यांचे चरण आपल्या मांडीवर घेऊन ते चेपू लागले. त्यावेळी विनम्र भावाने अक्रूर हे राम आणि कृष्ण, बलराम आणि श्रीकृष्ण यांना म्हणू लागले, दिष्ट्या पापो हतः कंस सानुगो वामिदम कुलम भवद्भ्याम उदधृतम कृच्छ्राद दुरंताच समेधितम. आपल्या अनुयायांसह म्हणजे या कंसाचे जेवढे काही सरदार होते, त्याचे जे अंगरक्षक होते, त्या सगळ्यांना, त्याचे बंधू 8 बंधूंची नावं दिले, त्या सगळ्यांना तुम्ही मारलं आणि आपल्याला जे साध्य करायचं होतं ते तुम्ही केलं आणि यदुवंशाला एका फार मोठ्या संकटातून तुम्ही मुक्त केलेलं आहे आणि आता तो यदुवंश खऱ्या अर्थाने समृद्ध झाला. अक्रूर हे भगवंताची स्तुती करत आहेत, कारण जगाचे कारण आणि जगाचे स्वरूप आदिपुरुष असणारे तुम्ही आहात. आपल्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू या जगामध्ये नाही. अक्रूरांना ती दृष्टी होती. उद्धव आणि अक्रूर हे दोघेही एकाच पातळीवरचे होते. एक भक्तिमार्गी होते आणि एक ज्ञानमार्गी होते. पण त्या ज्ञानमार्गातून काढून त्यांना भक्तिमार्गाकडे पाठवण्यासाठी भगवंतांनी गोकुळामध्ये पाठवलं होतं. यथाहि भूतेषु चराचरेषु मह्योदयो योनिषि भान्ति नाना एवं भवान केवल आत्मयोनी स्वात्मात्मतंत्रो बहुधा विभाती.
जसं पृथ्वीवर आपण पाहतो ही सगळी पृथ्वी किंवा प्रत्येक वस्तू ही पंचमहाभूतातून निर्माण झाली. सगळे शरीरं प्राणीमात्रांचे शरीर हे पंचमहाभूतातून निर्माण झाले. आता जरी आपलं शरीर पंचमहाभूतात्मक असलं तरी ही पंचमहाभूतं जी आहेत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे आपल्या दृष्टीस दिसतात. आपण ज्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हे श्रीमद भागवताची प्रवचनं करीत आहोत त्या अक्का ज्या आहेत त्यांचा एखादा प्रवचनाचा विषय होता पंचमहाभूतांची पूजा. सोपा विषय सोपा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यांची पूजा माणसाने कशी करावी. त्याने खूप छान उदाहरणं, त्यांचे उदाहरणं हे घरातलेच असायचे, बहुधा स्वयंपाकघरातले असायचे. अक्का सांगत होत्या की नळ सुरू आहे, पाणी वाहत आहे आणि हे पाहत असतानासुद्धा आपण जर नळ बंद केला नाही तर ते आपोदेवतेचा तो अपमान आहे. तो आपण बंद केला पाहिजे. वाया जाणारं पाणी हे आपण साठवलं पाहिजे, ते वाया जाऊ देऊ नये. अशा प्रकारे विजेची म्हणजे अग्नीची पूजा, उगीच दिवसभर लाईट चालू आहेत मग ते सुद्धा चालणार नाही. अशा प्रकारे प्रत्येक लहान सहान गोष्टीमध्ये या पंचमहाभूतांचा ते अंतर्भूत आहेत हे पाहून आणि ते भगवंताचं स्वरूप आहे हे पाहून आपण त्याप्रमाणे त्यांच्याशी वागलं पाहिजे. तसंच सृजस्थ्यो लुंपंसी पासी विश्वम रजस्तमस सत्वगुणै स्वशक्तीभी. भगवंत कसं आहे अक्रूर सांगत आहेत की आपण रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुण या तिघांनी या जगाची उत्पत्ती केली, पालन केलं आणि संहारसुद्धा करीत आहात. परंतु या तिन्ही गुणाने आपण लिप्त नाहीत, आपण बांधलेले नाहीत. त्यांच्या विरुद्ध आपण म्हणजे जीव मात्र हा त्या ठिकाणी बांधलेला आहे. कर्माच्या बंधनात भगवंत अडकत नाही, पण आपण मात्र अडकतो आणि त्या कर्माच्या बंधनामध्ये अडकल्यामुळे त्या कर्माचं जे फळ आहे ईश्वरी म्हणजे इच्छित फळ असेल की अनिच्छित फळ असेल, सुख असेल किंवा दुःख असेल, ते सगळं आपल्याला भोगावं लागतं आणि तेच आपल्या बंधनाचं कारण आहे. तिन्ही जे गुण आहेत. पण म्हणून त्रिगुणाच्या पलीकडे असणारे भगवंताचं तत्त्व जे आहे ते आपल्या ठिकाणी विराजमान आहे. आता 4 देह आपल्याला माहिती आहे. स्थूल देह, सूक्ष्म देह, कारणदेह आणि महाकारण. स्थूल देह म्हणजे आपण जसं दिसतो तसं. सूक्ष्म देह म्हणजे वासनात्मक आहे. त्यानंतर कारणदेह आहे तो अज्ञान देह आहे आणि महाकारण जे आहे तो ज्ञान. कशाचं ज्ञान? ते भगवंताचं ज्ञान. कारण म्हणजे अज्ञान. अज्ञानामुळे देहावरची प्रीती आहे, अज्ञानामुळे संसारावरची आसक्ती आहे आणि स्थूल देह तर आपल्याला डोळ्यांना दिसतो. पण या भगवंताला जन्म नाही, मृत्यू नाही आणि त्याच्याशिवाय या जगामध्ये दुसरा पदार्थही नाही. एकांशेन स्थितम जगत गीतेमध्ये म्हटलं आहे. एवढं करून ही 360 डिग्री गणितामध्ये जसं आपण म्हणतो त्या 360 अंशामधला 1 अंशसुद्धा भरलेला नाही, इतका माझा व्याप आहे. यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजेत, हा काल आपण पाहिलं. तसं ते भगवंताचेच अंश असणारे बलराम आहेत. यांच्यासह आपण या ठिकाणी या देह धारण केला आणि वसुदेवाच्या घरी अवतीर्ण झाला आहात. आता थोडंसं अक्रूर जे आहे ते बलराम आणि श्रीकृष्णांचं भविष्यसुद्धा त्या ठिकाणी सांगतात. वसुदेवांच्या घरी आपण जन्म घेतला आणि असुरांच्या अंशापासून उत्पन्न झालेले नामधारी जे राजा आहेत त्यांची जे अक्षौहिणी सेना आहे, अक्षौहिणीचा हिशेबसुद्धा आपण मागे पाहिलेला आहे. याचा तुम्ही संहार कराल आणि यदुवंशाचा विस्तार कराल. पुढे हे सगळं आता उत्तरार्धामध्ये येणारच आहे. त्यानंतर सांगतात जे 5 यज्ञ आहेत मनुष्याने करावयाचे 5 यज्ञ, देवयज्ञ, पितरयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ आणि वेद. शंकराचार्यांचा आपण मागे एकदा विचार केला होता त्याचा साधना पंचकम. त्यामध्ये ते म्हणतात वेदो नित्यमधीयताम, म्हणजे नेहमी वेद उपनिषद या आपल्या धर्मग्रंथांचा अभ्यास साधकाने केला पाहिजे. त्यांनी 40 पायऱ्या सांगितल्या, 40 गुण सांगितले, त्यामधला हा पहिला आहे त्यांचा. आता देव आहेत, नंतर पितर आहेत, पितरांसाठी सुद्धा आपण तर्पण केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी या 5 यज्ञामध्ये आहेत. भूतगण आहे. आता भूतमात्रांवर त्यांच्यासाठी आपण काय भूतमात्रांवर दया तिचे नावं, भूतांचे पाळणं आणि निर्धारण कंटकाचे. मनुष्ययज्ञ म्हणजे जे जे भेटीचे भूत ते जाणीचे भगवंत, हा भक्तियोगनिष्ठित जाणं माझा. आणि वेद म्हणजे आपल्या सगळ्या
वेद म्हणजे जाणणे, भगवंताला जाणणे. आणि भगवंताला जाणण्यासाठी जे हजारो मार्ग आहेत, त्यापैकी कोणत्या ना कोणत्या मार्गाने भगवंताला जाणण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तो सुद्धा वेदयज्ञ आहे. तसं हे सगळं तुमच्या चरणापाशी आहे. प्रत्यक्ष गंगा ही तुमच्या चरणापासूनच निर्माण झाली आहे. आणि असं असणारं तुम्ही जगद्गुरू असणारे भगवान श्रीकृष्ण आणि आपले मोठे बंधू असणारे बलराम या ठिकाणी आमच्या घरी तुम्ही आलात, त्यामुळे आमचं घर धन्य झालं असं ते म्हणतात. आता आपण भक्तप्रिय आहात, सत्यवक्ते आहात, अकारण हितचिंतक आहेत. अकारण हितचिंतक म्हणजे एखाद्या कारखान्याच्या मालकाने दिवाळी जवळ आली म्हणून आपल्या सगळ्या लोकांना बोनस दिला. आता त्यांचं हितचिंतन केलं म्हणून बोनस दिला असा त्यामध्ये अर्थ नाही, तो बरोबरचा अर्थ आहे. पण मुळामध्ये त्या मालकाला असं वाटतं की यांना जर आपण पैसे दिले तर हे अजून चांगल्या प्रकारे काम करतील आणि आपल्याला पुढे पुन्हा अजून फायदा जास्त होईल. म्हणजे हे काहीतरी कारणाने ही केलेलं हितचिंतन. पण भगवंत अकारण हितचिंतन. आपलं हित काय आहे ते पाहून भगवंत झोपलेल्या माणसाला सकाळी उठवतात. कष्टाने एखादं काही काम करून आलेल्या माणसाला झाडाखाली बसल्यानंतर जो आराम मिळतो, जे काही शांती मिळते, ती सुद्धा भगवंताच्या कृपेनेच मिळते. आम्हाला साक्षात आपलं दर्शन झालेले आहे, पण आम्ही मात्र कसे आहोत? देहादी मोह रशनाम भवदीय मायाम. आम्ही कसे आहोत की या प्रपंचामध्ये गुरफटलेले आहोत. स्त्री, पुत्र, धन, स्वजन, घर, देह या मोहाच्या दरीमध्ये आम्ही अडकलेले आहोत आणि या बंधनातून तुम्हीच आम्हाला मुक्त करावं. शुकदेव सांगतात, भक्त अक्रूराने अशा प्रकारे श्रीकृष्णाची पूजा आणि स्तुती केली आणि त्यांना मोहित करण्यासाठी भगवंत आता म्हणतात. भगवंत आता पहा, आता हे सगळं त्यांचं ऐकून घेतलं, पण नम्रता कशी असते ते आपल्याला ते शिकवतात. त्वं नो गुरुः पितृभ्यश्च श्लाघ्यो बंधुश्च नित्यदा वयं तु रक्षां पौष्यास्य अनुकंप्याः प्रजाही वहा. अक्रूरांत ते म्हणतात, काका, वास्तविक अर्थाने तुम्ही माझे काका आहात. आदराने मानाने माझ्यापेक्षा मोठे आहात. आमच्या दोघांपेक्षा तुम्ही मोठे आहात. त्यामुळे तुम्हीच आमचे हितचिंतक आहात, चुलते आहात आणि आप्त आहेत, स्वजन आहेत आणि बांधव आहात. आता तुमच्यापुढे आम्ही लहान मुलासारखेच आहोत. त्यामुळे आमचंच रक्षण आणि पालन करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. हा जो भाव आहे तो भाव फार महत्त्वाचा आहे. पुढे म्हणतात, भवद्विदा महाभागा निषेव्या अनसत्तमा श्रेयस कामैर नृभी नित्यम देवा स्वार्था न साधवा. जे आपले कल्याण इच्छितात त्यांनी आपल्यासारख्या परमपूजनीय आणि महाभाग्यवान संतांची सेवाच केली पाहिजे. आता जो श्लोक आहे तो सुद्धा फार महत्त्वाचा आहे. न ह्यम मयानी तीर्थानी न देवा मृच्छिलामया ते पुनंती उरुकालेन दर्शनात एव साधवा. अर्थ काय की जे पाणी आपल्याला डोळ्याला दिसतं, जे पाणी आपण रोज भरतो, कालचं पाणी शिळं झालं म्हणून फेकून देतो आणि आजचं पाणी पुन्हा भरतो. वास्तविक अर्थाने पाणी हे फक्त वर्षा ऋतूमध्येच पडणारं पाणी असतं. ते काही शिळं होत नाही, ते काही जुनं होत नाही. गंगेचं जल जे आहे, गंगाजल जेव्हा आपण तिकडून आणतो गंगेचं, ते आणल्यानंतर हजारो वर्ष ठेवली तरी त्यामध्ये कुठलाही विकार उत्पन्न होत नाही. ते तेवढंच शुद्ध राहतं. म्हणून नुसतं पाणी म्हणजे तीर्थ नव्हे. फक्त माती आणि पाषाण यांनी बनवलेल्या देवतांच्या मूर्ती आहेत, तर त्या देवता नव्हेत. अगदी सांगितलं. मग पुढे म्हणतात, कारण तीर्थ आणि देव हे कालांतराने पवित्र करतात माणसाला. तीर्थाला आपण जातो, अनेक तीर्थयात्रा आपण केल्या, अजूनही करणार आहोत. प्रत्येक तीर्थयात्रा झाल्यावर जाय जाय तू पंढरी, होय होय वार करी. पंढरी जा, वार करी. कशाचा वार? तर देहबुद्धीचा वार करा. एकदाच पंढरपूरला दर्शनासाठी गेलो आणि या देहबुद्धीपासून आपण सुटलो असं मात्र होत नाही. पुन्हा पुन्हा जावं लागतं. म्हणून ही तीर्थ जे आहेत आणि हे देव जे आहेत ते माणसाला कालांतराने म्हणजे काही वेळाने पवित्र करतात.
परंतु संत तुमच्यासारख्यांचं दर्शन जे आहे ते दर्शन मात्र ताबडतोब आपल्याला पवित्र करतात. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती, केशवासी नामदेव भावे ओ आहे. आता या ठिकाणी अजून एक श्लोक आहे जो गुरुचरित्रामध्ये दिलेला आहे. गंगा पापम शशी तापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापन तापंच दैन्यांच हरेत श्री गुरु दर्शनात. श्री गुरूंच्या दर्शनाने पाप, ताप आणि दैन्य जे गंगेमध्ये स्नान केल्याने दूर होतं, जे शशी तापम चंद्राचं दर्शन घेतल्यानंतर जो आपल्या मनाने शांतता शीतलता मिळते, किंवा दैन्यम कल्पतरुस्तथा कल्पतरूच्या खाली उभं राहिल्यावर आपल्या मनामध्ये येणारे विचार ते पूर्ण होतात, ते फळ आपल्याला मिळतं आणि आपलं दैन्य दूर होतं. पण या ठिकाणी तिन्ही ठिकाणी आपल्याला जावं लागतं. पण ह्या तिन्हीचा अनुभव, त्याचा जो फायदा आहे तो एका श्रीगुरूच्या चरणदर्शनाने होतो. आणि अक्रूर सांगतात की ते आम्हाला या ठिकाणी सहजपणे प्राप्त झालं. स भगवान सुरधाम वै न श्रेयोच्छ्रेय चिकीर्षेया जिज्ञासार्थम पांडवानां गच्छस्व त्वं गजाह्वयम्. आता आपण आमच्या हितचिंतकामध्ये श्रेष्ठ आहात, अक्रूराला सांगतात भगवंत. त्यामुळे आता आपण पांडवांचं हित करण्यासाठी आणि दुसरं म्हणजे पांडवांची खुशाली जाणून घेण्यासाठी तुम्ही आता हस्तिनापुराला जावं, असं 32व्या श्लोकात सांगतात. जिज्ञासार्थम पांडवानां गच्छस्व त्वं गजाह्वयम् अनिता स्वपरुम राज्ञा वसंत इव शुश्रूषम. पांडूच्या मृत्यूनंतर आपल्याला माहिती आहे, पांडू त्या मृत्यूनंतर माता कुंती या 5ही मुलांना घेऊन युधिष्ठिरासह सगळे पांडव अत्यंत दुःखी झाले होते आणि धृतराष्ट्राने त्यांना आपल्या राजधानीत आणलं होतं आणि ते त्याच्या घरीच राहत आहेत. आता धृतराष्ट्राबद्दल श्रीकृष्ण या ठिकाणी सांगतात, तेषु राजांबिका पुत्रो भ्रातृपुत्रेषु दीनधीः समो न वर्तते नूनं दुष्पुत्र अवशोगन दधृक्. म्हणजे एकतर हा धृतराष्ट्र आंधळा आहे आणि मनाने कणखर नाही, म्हणजे दोन्ही अवगुण त्याच्या ठिकाणी. आंधळा आहे काही हरकत नाही. आमचे गुलाबराव महाराज, आमचे आचार्य किशोरजी व्यास जे आहेत ते त्यांच्या कुठल्याही प्रवचन असो 3 गोष्टींचा उल्लेख ते करतात. त्या म्हणजे आळंदीच्या माऊलींचा उल्लेख, त्यानंतर समर्थ रामदासांचा उल्लेख आणि गुलाबराव महाराजांचा उल्लेख. गुलाबराव महाराज अगदी लहान असताना त्यांचे डोळे गेले, अंधत्व प्राप्त झालं आणि त्यानंतरसुद्धा 132 ग्रंथाची निर्मिती त्यांनी केली. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज, प्रज्ञाचक्षू हे नाव प्राप्त आहे. तसं हे म्हणतं, आता धृतराष्ट्र अंध आहे ही गोष्ट ठीक आहे, पण तो मनाने सुद्धा कणखर नाही आणि दुष्ट पुत्रांच्या अधीन झाल्या कारणाने, बाप हा पुत्रांच्या अधीन होतो. तसं माझं आहे की आता मुलगा सांगतो तो बाहेर फिरायला जाऊ नका, म्हणजे ठीक आहे बा, जात नाही. एक तर मुलगा सांगतो म्हणून जात नाही आणि दुसरा तो डॉक्टर आहे म्हणून जात नाही. दोन्ही गोष्टींनी फायदा आपलाच आहे, त्यामध्ये आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. पण दुष्टपुत्रांच्या अधीन झाल्या कारणाने आता आपला मुलगा चांगल्या गोष्टी सांगतो की नाही हे आपल्याला आपल्या वयाच्या अनुभवानुसार टाळून घेता आलं पाहिजे. आणि हा त्या पुत्राच्या मोहामध्येच आंधळा झालेला आहे. आणि त्यामुळे जे आपल्या भावाचे मुलं आहेत, पांडुराजाची मुलं आहेत, 5 पांडव आहेत, त्यांच्यावर मात्र हा आपपरभावाने वागत आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण सांगतात, गच्छ जानीहि तद्व्रतम अधुना साधू वा. आता आपण तिथे जा, हस्तिनापुरात जा, तिथली परिस्थिती कशी आहे, चांगली आहे का वाईट आहे हे पहा, जाणून घ्या आणि मग परत येऊन आम्हाला या सगळ्या गोष्टी सांगा. आमचे जे आप्तस्वजन त्या ठिकाणी आहेत ते कसे आहेत ते तुम्ही आम्हाला सांगा. इत्यक्रूरम समादिश्य भगवान हरिरेश्वरः संकर्षणोद्भवाभ्याम वैतः स्वभवनम ययो. असं सांगून भगवान श्रीकृष्ण आणि अक्रूरला असं सांगून बलराम हे उद्धवासह भगवान श्रीकृष्ण आपल्या घरी परत आले. अशा प्रकारे हा 47वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. आज आपल्याला अजून एक अध्याय घ्यायचा. त्या दरम्यान थोडंसं भजन आपण करूया. 2 अध्याय असल्यामुळे मध्ये
श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.